तर गाईज कसे आहात तुम्ही? तर आज मी बनवलं आहे चिकन. मग बघा किती मस्त तर्री सुटली आहे. ती तर्री मी सगळी चिकनमध्ये मिक्स केली जेणेकरून त्याची टेस्ट सगळ्या चिकनला लागावी. तर यासाठी ऑब्व्हियस मी आधी चिकन घेतलं. चिकनला व्यवस्थित धुतलं होतं. एका साईडला कुकरमध्ये कांदा खडा मसाला शिजत होतं. टमॅटो कापून सुद्धा मी टाकलं होतं. सगळा कांदा टमॅटो मिक्स केलं व्यवस्थित. चिकनमध्ये मसाला मॅरिनेटसाठी टाकला. हळद, तुम्ही तुमच्या वजनप्रमाणे हळद आणि मसाला टाकू शकता. मीठसुद्धा टाकलं. सगळं व्यवस्थित मिक्स करून 10 ते 15 मिनटं मी ते मॅरिनेटला ठेवलं. दहीसुद्धा टाकलं होतं. दही सगळं व्यवस्थित मिक्स केलं बोन आणि बोनलेस पीसला. मजा येत होती बनवायला, पण वेळसुद्धा लागत होता. आत्ता कळालं की घरी कसं काय जेवण बनतं जेव्हा आपण स्वतः कुठला काही प्रयत्न करतो. सगळं करायच्या आधी मी कांदा खोबऱ्याचा मसालासुद्धा रेडी केला होता कुकरमध्ये. हळद, मसाला पावडर टाकली होती. ते सगळं मिक्स केलं आणि या मिक्सरमध्ये मग मी अद्रक लसूणची पेस्ट, कांदा खोबऱ्याचा मसाला 2 ते 2.5 चमचे टाकलं. परत हे सगळं मिक्सर मी व्यवस्थित मिक्स केलं. गॅस मी बारीकच ठेवला होता. नंतर वाढवला हा सगळा मसाला शिजण्यासाठी. तो मस्तपैकी शिजला आणि मग मी लेग पीस त्याच्यामध्ये सोडले जेणेकरून त्याला सगळा मसाला लागावा. तो सगळा मसाला मी त्याला लावला. त्यानंतर मी बोनलेस पीस त्याच्यामध्ये सोडले आणि सगळं चिकन व्यवस्थित मिक्स करून घेतलं. सगळा मसाला त्याला लागावा आणि छान टेस्ट यावी चिकनला. मी जरासुद्धा पाणी टाकलं नव्हतं, पण तुम्ही बघाल चिकनला पाणी सुटलं. 4 ते 5 मिनटं तुम्ही ठेवू शकता आणि नंतर मग तुम्ही एक्स्ट्रा पाणी टाकू शकता जेवढं तुम्हाला चिकन रस्सा बनवायचा आहे. छानपैकी असं चिकन उकळत होतं. त्यानंतर मी लावलं कुकरचं झाकण. मी हे 4 ते 5 शिट्यांवर शिजवलं होतं. तर ही झाली माझी पहिली शिटी. सॉरी, माझी नाही, कुकरची शिटी. 4 शिट्या झाल्यानंतर मी झाकण खोललं. छान असं तर्रीवालं चिकन रेडी आहे. या मग जेवायला. तुम्हीसुद्धा ट्राय करा. थँक्यू.